नमस्कार मुलांनो, इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग 1 पाठ 6 अन्नातील विविधता या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आकडा अ, थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, गव्हापासून कोणकोणते अन्नपदार्थ बनवले जातात? उत्तर, गव्हापासून, गव्हाच्या पिठापासून व गव्हाच्या चिकापासून विविध अन्नपदार्थ बनवले जातात. गव्हापासून लापशी, खीर, शिरा इत्यादी गोड पदार्थ बनवले जातात. गव्हाच्या पिठापासून पोळी, पुरी, पराठा इत्यादी पदार्थ बनवले जातात. गव्हाच्या चिकापासून पापड, कुरडई इत्यादी पदार्थ वाळवून तळण्याचे पदार्थ बनवले जातात. पुढील प्रश्न, विविध प्रकारच्या खाद्यतेलांची नावे लिहा. उत्तर, भुईमूग, करडई, मोहरी इत्यादी तेलबियांच्या पिकांपासून व त्याचप्रमाणे नारळापासून तेल बनवले जाते. भुईमुगाचे तेल, करडईचे तेल, तिळाचे तेल, मोहरीचे तेल, खोबरेल तेल इत्यादी खाद्यतेलांची नावे आहेत. पुढील प्रश्न, तुमच्या गावी तयार केला जाणारा विशेष अन्नपदार्थ कोणता? हा अन्नपदार्थ कशापासून बनवला जातो? उत्तर, आमच्या गावी केला जाणारा विशेष अन्नपदार्थ म्हणजे नारळी भात होय. हा अन्नपदार्थ मुख्यतः तांदूळ, नारळ व गूळ या पदार्थापासून होतो. याशिवाय या अन्नपदार्थात वेलची, बदाम, काजू इत्यादी पदार्थही वापरले जातात. मुलांनो, या ठिकाणी तुम्ही तुमच्या गावी एखादा विशेष पदार्थ केला जात असेल तर तोही उत्तर म्हणून लिहू शकता. पुढील प्रश्न, गटात न बसणाऱ्या अन्न पदार्थाभोवती गोल करा. गटात तो न बसण्याचे कारण लिहा. आकडा 1 पहा. कैरी लोणचे, आंबा, मुरांबा, आमरस. गटात न बसणारा अन्न पदार्थ पहा. आंबा, कारण आंबा हा मूळ अन्न घटक आहे. लोणचे, मुरांबा, आमरस हे प्रक्रिया करून तयार झालेले अन्नपदार्थ आहेत. कैरी म्हणजेच कच्चा आंबा होय. आकडा 2, पुलाव, पराठा, दही भात, बिर्याणी. या ठिकाणी गटात न बसणारा अन्नपदार्थ आहे पराठा. याचं कारण पहा. पुलाव, दही भात व बिर्याणी हे पदार्थ तांदळापासून बनवले जातात. मात्र पराठा हा पदार्थ गव्हाच्या पिठापासून बनवला जातो. आकडा 3, म्हैसूर पाक, पुरणपोळी, थालीपीठ, झुणका भाकर. गटात न बसणारा अन्न पदार्थ आहे म्हैसूर पाक. कारण पहा. पुरणपोळी, थालीपीठ, झुणका भाकर हे पदार्थ प्रामुख्याने महाराष्ट्रात बनवले जातात. म्हैसूर पाक हा पदार्थ प्रामुख्याने कर्नाटक राज्यात बनवला जातो. आकडा ई पहा. खालीलपैकी धान्य, भाजी व फळभाजी कोणती ते ओळखा. यापासून कोणकोणते अन्नपदार्थ होऊ शकतात त्यांची यादी करा.
नाव पहा कणीस, प्रकार आहे धान्य, यापासून होणारे पदार्थ पहा भाजी, भजी, पराठा, उसळ, सूप इत्यादी। 2 नंबर पहा गवार, हा प्रकार आहे भाजीचा, यापासून होणारे पदार्थ भाजी आणि कोशिंबीर। 3रा पदार्थ आहे भोपळा, भोपळ्याचा प्रकार आहे फळभाजी, यापासून तयार होणारे पदार्थ पहा भाजी, भरीत, घारगे, पुरी इत्यादी। मुलांनो, या ठिकाणी हा स्वाध्याय संपला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा। आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।